औरंगजेबाची छावणी किती मोठी आहे हे कोण सांगते माहित आहे? गॅमेलिक कॅरेरी नावाचा एक इटालियन प्रवासी औरंगजेबाला भेटायला आला होता. त्याची भेट दुसऱ्या दिवशी झाली. औरंगजेबाची भेट सहजासहजी होणं शक्य नव्हतं. गॅमेलिक कॅरेरी जो होता त्यानं औरंगजेबाच्या छावणीचं वर्णन केलंय. तो गॅमेली असं म्हणतोय की औरंगजेबाची छावणी म्हणजे एक मोठं शहरच असायचं जणू. तिथे एका अमीराचा एक बाजार भरायचा नाही, असे जवळपास 250 बाजार भरलेले असायचे. मला सांगा किती मोठी छावणी असेल. एका वेळी 5-5.5 लाख लोक तिथं, त्याचं सैन्य 15 लाखाचं ते सगळं सोबत आहे. आणि औरंगजेबाचं छावणी एका जागेवरनं दुसऱ्या ठिकाणी जर हलवायची झाली तर तो गॅमेली कॅरेरी असं लिहितोय की त्यावेळी एका वेळी ती छावणी हलवायला 130 हत्ती लागायचे, 1400 उंट लागायचे त्या काळात ती छावणी ती एका जागेवरनं दुसरीकडे हलवायला. आणि माल वाहतूक करणारी जनावर वगैरे जे होते त्या गाड्या न्यायला जवळपास 400 जनावरं तिथं लागायची. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, औरंगजेब जिथं बसायचं ती मोठी मोठी आसनं एका ठिकाणावरून दुसरीकडे न्यायला 8 हत्ती लागायची. किती मोठी छावणी असेल विचार करा. पण एवढी सगळी मोठी छावणी जी आहे ना, संपवली, नेस्तनाबूत करून टाकली, उद्ध्वस्त करून टाकलेलं. उद्ध्वस्त म्हणजे दुसरा एक इटालियन प्रवासी आलाय. त्या प्रवाशाचं नाव आहे निकोलाई मनुची. हा गॅमेलिक कॅरेरी नंतर आला होता आणि त्यावेळी मराठ्यांनी अक्षरशः या औरंगजेबाला कळायचं बंद केलं होतं. त्यावेळी तो निकोलाई मनुची आलाय आणि निकोलाई मनुचीने छावणीचं वर्णन असं केलंय. तो असं म्हणतोय की पृथ्वीवरची सगळ्यात घाणेरडी जागा म्हणजे औरंगजेबाची छावणी आहे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरी घाणेरडी जागा नसेल. रोज इथं शेकडो मडी पडलेली असतात, कधी जनावरांची, कधी माणसांची, आणि कधीतरी मग खड्डा काढून तिथं ते प्रेत आपल्याला पुरावं लागतं. मी तर कित्येकदा नाक धरून त्या छावणीमधून गेलोय, कित्येकदा मी उलट्या केलेल्या आहेत. सगळ्यात घाणेरडी छावणी म्हणजे औरंगजेबाची छावणी. रोगानं पछाडून माणसं मेलेली आहेत आणि औरंगजेब तर कायम असा टेन्शन मध्ये दिसतोय. कोण लिहिते? निकोलाई मनुची.